कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये झंझावाती प्रचार सुरू आहे। बुधवारी त्यांनी गडहिंग्लज आणि कोल्हापूर शहरातील मतदारांशी संवाद साधला। यावेळी त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। याशिवाय चंदगड तालुक्यातील स्वावलंबी दिव्यांग विधवा आणि शेतकरी संस्थेने त्यांना पाठिंबा जाहीर केलाय। बाजीराव खाडे हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत। गेल्या 15 दिवसांपासून त्यांनी लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांना भेटी देऊन लोकांशी संवाद साधलाय। अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचून त्यांनी लोकांच्या अडचणी आणि त्यांचे प्रश्न समजावून घेतलेत। बुधवारी त्यांनी गडहिंग्लज आणि कोल्हापूर शहरातील मतदारांशी संवाद साधला। चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना अपक्ष उमेदवार खाडे यांनी चंदगड तालुक्यातील स्वावलंबी दिव्यांग विधवा तसंच शेतकरी संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली। यावेळी स्वावलंबी दिव्यांग विधवा शेतकरी संस्थेच्या वतीनं अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला। चंदगड इथल्या कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीनंतर हा निर्णय संस्थेचे विश्वस्त आशिष फ्रान्सिस कुटिनो यांनी जाहीर केला। या पाठिंब्याबद्दल बाजीराव खाडे यांनी सर्वांचे आभार मानले। आपल्याला संधी मिळाल्यास आपण नक्कीच या गरजवंतांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही देखील खाडे यांनी दिली। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि वाड्यावस्त्यापर्यंत पोहोचण्याचा आपला मनोदय असून लोकांचा आपणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचंही बाजीराव खाडे यांनी सांगितलं।